सर्वप्रथम तुमचे अभिनंदन. यू-पी-एस-सीमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करून उत्तीर्ण झाल्याबद्दल. प्रथमतः तुमचे वैद्यकीय शिक्षण कुठून आणि कसे झाले ते सांगाल का? अ, सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही या ठिकाणी येऊन माझी मुलाखत घेण्याचं ठरवलं त्याबद्दल माझ्याकडून धन्यवाद. माझं एम-बी-बी-एसचं शिक्षण जे आहे ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणाहून झालं. 2018 या वर्षी मी माझं एम-बी-बी-एसचं शिक्षण पूर्ण केलं. आणि यानंतर तुम्ही वैद्यकीय सेवा सोडून प्रशासकीय सेवात येण्याचं का ठरवलं? सर, प्रशासकीय सेवेत येण्याचा उद्देश किंवा प्रशासकीय सेवेत येण्याची इच्छा ही माझी पूर्वीपासून म्हणजे 10वी-11वीत असल्यापासूनच होती. मात्र कुटुंबाची पार्श्वभूमी त्याचसोबत यू-पी-एस-सी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या संदर्भात असणारी अनिश्चितता या 2 गोष्टींचा विचार करून मी ठरवलं की पहिले एक प्रोफेशनल बॅकग्राऊंड जे केवळ एक मला एक इकॉनॉमिक बॅकअप म्हणूनच काम नाही करणार, तर जर माझं यू-पी-एस-सीची इच्छा जर मी पूर्ण नाही करू शकलो तर त्याच्याऐवजी मला समाजाची सेवा करण्याचं एक दुसरं माध्यम म्हणून सुद्धा एक वैद्यकीय सेवा काम करेल. म्हणून मी ठरवलं की मी पहिले एम-बी-बी-एस करेल आणि त्याच्यानंतर जी माझं स्वप्न आहे ते करण्यासाठी मी प्रयत्न करेल. यू-पी-एस-सीच्या प्रवासाची सुरुवात कुठून आणि केव्हा झाली तुमच्या? सर, प्रवासाची सुरुवात म्हणजे इच्छा आणि यू-पी-एस-सीच्या संदर्भातली माहिती ही मला शाळेत असताना माझ्या शिक्षकांकडून, काही पुस्तकं वाचण्यातून आणि एखादी घटना जर सांगायची म्हटलं तर नांदेडचे जे तत्कालीन जिल्हाधिकारी होते डॉक्टर श्रीकर परदेशी सर, त्यांनी जे काही इनिशिएटिव्ह नांदेडमध्ये घेतली होती त्याच्यामधून एक इन्स्पिरेशन मिळालं. आणि त्याच्यानंतर प्रॉपर तयारी जर म्हणायला गेलं तर माझं एम-बी-बी-एस संपल्याच्या नंतर ज्यावेळेला मी माझं बॉन्ड जो आमचा एम-बी-बी-एसच्या विद्यार्थ्यांना करावा लागतो, बॉन्ड करत असताना ज्यावेळेला मी ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे कार्यरत होतो त्यावेळेसपासून मी अभ्यासाला सुरुवात केली. विशेषतः म्हणजे तुमची कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगा आणि घरच्यांचा या अभ्यास करताना असेल, वैद्यकीय सेवा करताना कशाप्रकारे सपोर्ट मिळवला, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अ, माझं कुटुंब मूळचं नांदेडचंच आहे. नांदेडच्या होळी भागामध्ये आम्ही राहतो. माझे वडील लॉन्ड्री चालवतात आणि आमची एकत्रित कुटुंब पद्धती आहे. जरी सुरुवातीला म्हणजे वडिलांच्या व्यवसायामुळे वगैरे थोडेसे कौटुंबिक आम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र माझ्या आईने पुढे होऊन काही गोष्टी काम करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे सुद्धा मग कुटुंबावरचा आर्थिक भार थोडासा कमी झाला. माझ्या आई-वडिलांनी नेहमीच मला, माझ्या भावंडांना हे शिक्षणासाठी आणि पुढे जाण्यासाठी नेहमी सपोर्ट केला. आणि आमच्या विस्तारित आणि एकत्रित कुटुंब पद्धतीत असल्यामुळे माझे काका-काकू असतील, आत्या वगैरे त्यांनी सुद्धा आम्हाला शिक्षणासाठी कधी कमी पडू दिलं नाही. माझ्या आईच्या बाजूने माझे मामा, मावशी वगैरे आहेत. त्यांनी सुद्धा नेहमी आर्थिक पाठबळ आणि आर्थिकपेक्षाही एक मानसिक पाठबळ, की बाबा आम्ही तुमच्या मागे आहोत, तुम्ही अभ्यास करत राहा, किती वेळ लागू दे, जे तुझं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तू प्रयत्न करत राहा. या गोष्टीसाठी त्यांनी नेहमीच मला सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतर जे माझं लग्न झाल्याच्या नंतर जे माझं विस्तारित कुटुंब आहे आता, ते म्हणजे माझे सासू-सासरे किंवा माझी पत्नी यांनी सुद्धा मला माझ्या प्रवासामध्ये खूप जास्त सपोर्ट केला, नेहमीच साथ दिली. आणि वेळोवेळी आता हा माझा यू-पी-एस-सीचा 6वा प्रयत्न होता. यापूर्वीच्या 5 प्रयत्नांमध्ये अपयश येऊन सुद्धा माझ्या कुटुंबाने नेहमीच मला सपोर्ट केला. त्यांनी माझ्या परिश्रमावरती किंवा प्रयत्नांवरती विश्वास ठेवला, माझ्या ॲबिलिटीजवरती विश्वास ठेवला, की मी नक्कीच आज ना उद्या ही परीक्षा क्लिअर करू शकतो. आणि त्या सर्वांच्या सपोर्टने आणि साथीनेच आज हे यश जे काही मला मिळाले ते प्राप्त झालं आहे. सर, ह्या अभ्यासाची दिनचर्या कशी होती आणि कसा म्हणजे वेळ काढून तुम्ही अभ्यास करत होता, याबद्दल थोडंसं काय सांगाल तुम्ही? सर, एम-बी-बी-एस झाल्याच्या नंतर मी म्हणजे काही कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे काही दिवस काम करायचो. ज्यावेळेस मी जॉब करत असू त्यावेळेला म्हणजे कामाचा वेळ आणि अभ्यास याच्यामध्ये मी संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला, की ज्यावेळेस मी काम करत होतो त्यावेळेस कामाला सुद्धा पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी अभ्यास करायचो तर जितका मला वेळ मिळायचा, असं मी एक ठराविक अभ्यासाचा वेळ निश्चित काही केलेला नव्हता. मात्र जितका मला वेळ मिळायचा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल आणि लिमिटेड टाईममध्ये सुद्धा जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळवता येईल याकडे मी लक्ष दिलं. आणि ज्यावेळेस परीक्षेच्या काही दिवस आधी, जसं की प्रिलिम्सचा एखाद महिना आधी किंवा प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्हीमध्ये जो वेळ मिळायचा, त्यामध्ये मग मी जास्तीत जास्त म्हणजे नाही म्हटलं तर दिवसाचे 12 ते 14 तास कमीत कमी अभ्यास व्हावा या दृष्टीने प्रयत्न करत गेलो. विशेषतः म्हणजे सर, तुम्ही ऑनलाईन अभ्यासाचा याच्यामध्ये खूप फायदा झाला का? ऑफलाईन जे पुस्तकामधून जे अभ्यास मिळतो, कोणता करायला पाहिजे नेमकं, जे विद्यार्थी करत आहेत समजा ते?
अ, ज्या ज्या विद्यार्थ्याला जी गोष्ट म्हणजे शक्य आहे त्या पद्धतीने अभ्यास केला. आता ज्या मुलांना शक्य आहे, की बाबा दिल्ली किंवा पुण्यासारख्या ठिकाणी राहून ऑफलाईन पद्धतीने अभ्यास करू शकतात. ज्यांची कौटुंबिक आणि आर्थिक पार्श्वभूमी चांगली आहे, जर ते शक्य असेल तर त्यांनी करावं. मात्र असं नाही, की ज्यांच्याजवळ आता काही गोष्टी अवेलेबल नाही आहेत किंवा आर्थिक पाठबळ कमी आहे, त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून एकदम कमी खर्चामध्ये आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी तर टेलिग्रामसारख्या चॅनेलवरून फ्री सुद्धा अवेलेबल आहेत. तर त्या गोष्टी जर मिळत असतील फक्त त्या गोष्टी घेताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की गाईडन्स व्यवस्थित असलं पाहिजे. कारण कुठला सोर्स फॉलो करायला पाहिजे, कुठला नाही करायला पाहिजे हे समजणं आणि याचं गाईडन्स घेऊन जर तयारी करत असेल, तर ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा चांगला अभ्यास केला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला कोणता पेपर सर्वात कठीण वाटला आणि तुम्ही त्यावर म्हणजे कशा पद्धतीनं मार्ग काढलात? सर, मी 3 वेळा मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि पहिल्या 2 मुख्य परीक्षांमध्ये सर मला माझा जो ऑप्शनल सब्जेक्ट वैकल्पिक विषय असतो, तो माझा मेडिकल सायन्स हा विषय आहे. थोडासा वास्ट सिलेबस असल्यामुळे तो कव्हर करण्यासाठी मला थोडा सुरुवातीला वेळ लागायचा. पहिल्या 2 वेळेला मला त्या विषयामध्ये मार्क्ससुद्धा कमी आले. मात्र त्याच्यानंतर या प्रयत्नामध्ये मी अजून जास्तीत जास्त म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस केली. अधिकाधिक पेपर्स सोडवले त्या विषयाचे. काही दुसरे म्हणजे जे नॉन ट्रेडिशनल सोर्सेस म्हणजे जे आमचे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जे काही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या परीक्षेसाठी जे पुस्तकं किंवा नोट्स फॉलो करतात, ते मी या परीक्षेमध्ये फॉलो केले आणि यावेळेला अधिक चांगल्या प्रकारे मी माझ्या मेडिकल सायन्स या विषयाचा अभ्यास केला. आता तुम्ही वैद्यकीय सेवेतून यूपीएससी क्रॅक केलेला आहात. यूपीएससी मध्ये निवड झाल्यानंतर वैद्यकीय सेवेसाठी काय काम करू तुम्ही इच्छिता? सर, निश्चितपणे वैद्यकीय क्षेत्राकडे किंवा आरोग्य क्षेत्राकडे हे सर्वाधिक लक्ष माझं राहील याकडेच मी प्रयत्न करेल. जसं की ग्रामीण भागामध्ये काम करताना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधांचा अभाव, जसं इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे, मेडिसिन्स वगैरेच्या गोष्टीसुद्धा बऱ्याचपैकी काही ठिकाणी अवेलेबल नाही आहेत, स्टाफची कमतरता आहे. एक ग्राउंड लेव्हलवरती काम केल्यामुळे नेमक्या काय सिच्युएशन आहेत, नेमके काय प्रॉब्लेम्स आहेत हे मला माहिती आहेत आणि त्या दृष्टीने मी निश्चितपणे पॉलिसी मेकिंग, पॉलिसी डिसिजन्समध्ये काम करू शकतो. यूपीएससी मध्ये निवड झाल्यानंतर तुम्ही कोणत्या सेवा आय-ए-एस, आय-पी-एस, आय-एफ-एस पसंत करायला आवडेल? सर, आत्ताच्या जी यू-पी-एस-सीचा रिझल्ट लागलाय त्याच्यात माझ्या रँकनुसार जी काही मला सर्व्हिस मिळेल त्याला मी निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेल. यू-पी-एस-सीची तयारी करताना कुठल्याही विद्यार्थ्याचे जसं स्वप्न असतं तसं माझं सुद्धा स्वप्न आहे की आय-ए-एस हेच मिळावं आणि त्या योग्य कारण एक लार्जर इम्पॅक्ट सोसायटीमध्ये आपल्याला क्रिएट करता येऊ शकतो आणि त्या दृष्टीने मी निश्चितपणे प्रयत्न करेल. यानंतर सर तुमच्या समाजातून म्हणा किंवा तुमच्या अवतीभवती जे असतात, अतिशय कमी मुलं हे यूपीएससी मध्ये येतात किंवा अभ्यास म्हणजे करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सगळ्यांना तुम्ही काय म्हणजे सल्ला द्याल किंवा काय मार्गदर्शन सांगाल तुम्ही त्यांना? अ, ही मुलाखत पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्याच्या पालकांना माझा एकच संदेश आहे की स्वप्न पाहायला घाबरू नका. प्रयत्न करत राहा. प्रयत्न केल्याच्या नंतर आज ना उद्या यश मिळेल. मात्र स्वतःच्या प्रयत्नामध्ये प्रामाणिक राहा. जर प्रयत्नामध्ये प्रामाणिक असाल तरच म्हणजे कुठे ना कुठे तुम्ही जे काही तुम्ही स्वप्न पाहतात त्याला न्याय देऊ शकाल. पालकांना सुद्धा माझं एकच म्हणणं आहे की कधी एखाद्या वेळेस कुठलीही परीक्षा असू द्या, यूपीएससी, एमपीएससी असू द्या, नीटची परीक्षा असू द्या किंवा दुसरी कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, जर विद्यार्थ्याला अपयश जरी आलं तरी त्या अपयशाला त्यांना सपोर्ट करा. खचून जाऊ देऊ नका. तुम्हीही खचू नका आणि विद्यार्थ्यालाही खचू देऊ नका. कारण मला 5 वेळा अपयश आलं. जर मी त्या अपयशाने खचलो असतो किंवा माझ्या कुटुंबाने जर मला म्हटलं असतं की आता बस झालं, याच्यापुढे करू नको, तर आज या 6व्या प्रयत्नामध्ये जे काही यश मिळालं ते निश्चितपणे दिसलं नसतं. तर तुमच्या पाल्याच्या, तुमच्या विद्यार्थ्याच्या मेहनतीवरती, प्रयत्नांवरती विश्वास ठेवा. त्यांना सपोर्ट करा. आज ना उद्या निश्चितपणे यश प्रत्येकाला मिळेल. तुम्ही या वैद्यकीय सेवेमध्ये आल्यानंतर तुमचे जे आजूबाजूचे स्टाफ आहेत, कर्मचारी आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला सपोर्ट केलेला आहे? त्यांना तुम्ही कसं काय सांगाल? मी माझ्या कर्मचारी जे काही माझ्या हॉस्पिटलमधले आहेत त्यांना मनापासून खरंच धन्यवाद देऊ इच्छितो. कारण की एक हेक्टिक शेड्यूल असतं मेडिकल ऑफिसर म्हणून काम करताना. मात्र या सर्व कर्मचाऱ्यांनी मला खूपच जास्त सपोर्ट केला. जिथे-जिथे शक्य होईल त्या ठिकाणी मला अभ्यासासाठी त्यांनी वेळ देण्याचाच प्रयत्न केला. ज्या गोष्टी मी माझ्याशिवाय होऊ शकतात त्या करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या सर्वांच्या सपोर्टमुळे, साथीमुळेच मला अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करता आलं आणि हे यश मिळवता आलं. सर एवढं मोठं तुम्ही यश मिळवलात, पुन्हा एक बार तुमचं अभिनंदन. पण या यशाचं श्रेय कोणाला द्याल? या यशाचं श्रेय मी निश्चितपणे माझ्या कुटुंबाला देईल की ज्यांनी माझ्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवला. त्याच्यानंतर जे काही माझ्यावरती विश्वास ठेवलेले माझे मित्रपरिवार, माझे सर्व साथीदार, माझ्या दवाखान्याचे कर्मचारी त्यांना श्रेय देतो. आणि मला असं वाटतं की कुठेतरी जे काही पेशंट्स मी तपासलेत आणि त्या पेशंटची सुद्धा जी काही मला पुण्याई मिळाली त्याच्याने सुद्धा कदाचित मला हा यशाचा दिवस पाहता आला.
यानंतर वैद्यकीय सेवेमध्ये बरेचसे असे डॉक्टर्स आहेत की त्यांना पण UPSC करावं असं वाटतंय आणि करण्याची इच्छा पण आहे. पण हे कशा पद्धतीनं अभ्यास केलं पाहिजे त्याबद्दल थोडंसं तुम्ही काय सांगाल त्यांना? अ, बरोबर आहे. बरेच सारे डॉक्टर लोकं आता UPSCमध्ये तयारी करत आहेत आणि रिझल्टसुद्धा मेडिकल च्या बॅकग्राऊंडवाल्या लोकांचं UPSCमध्ये बऱ्यापैकी चांगला आजकाल वाढत आहे. मला त्यांना एकच सल्ला द्यायचा आहे, की ज्यावेळेला MBBS करत असाल त्यावेळेला पूर्णपणे झोकून MBBSचा अभ्यास करा. स्वतःची डिग्री चांगली करा. कारण एक चांगलं बॅकअप असणं नेहमीच आवश्यक आहे आणि तेच नॉलेज आपल्याला आयुष्यभराला कामालाही येऊन जाईल. आणि एकदा का MBBS झाल्याच्या नंतर मग तुमच्या परीने जर कोणाला शक्य असेल तर पूर्ण वेळ जर तयारी करू शकत असाल तर प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू या टप्प्याने तयारी करा. आपल्या सोयीनुसार ऑप्शनल विषय सिलेक्ट करा. म्हणजे मेडिकल सायन्सच घ्यावं असं काही नेसेसरी नाहीये. जर कोणाला दुसऱ्या एखाद्या विषयामध्ये जास्त रुची असेल जसं अँथ्रोपॉलॉजी आहे, सोशिओलॉजी आहे किंवा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन जी कुठला विषय असेल त्याच्यामध्ये रुची असेल तर तो विषय घ्या. त्याचा चांगला अभ्यास करा. तयारी करा. व्यवस्थित मार्गदर्शन घ्या. ज्या कोणाचं शक्य असेल, कोणाला आवश्यकता वाटत असेल, मी सुद्धा अवेलेबल आहे. काही गोष्टींची जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर मला विचारा. मी पण 4 गोष्टी सांगू शकतो. मात्र निश्चितपणे प्रयत्न करा. प्रामाणिकपणे प्रयत्न करा. यश तुम्हाला निश्चितपणे मिळेल. धन्यवाद सर. तुम्ही न्यूज 9 मराठीला मुलाखत दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.